मध्यवर्ती पाय ग्रामपंचायतांच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची ग्रामपंचायतांच्या हक्काची नाही कोणाच्या. आता काय वाटते आपल्याला केव्हापर्यंत संपूर्ण प्रशासन त्यावर कारवाई करेल त्यानुसार आणि ग्रामपंचायत बहाल होतील आणि त्यांचे निवडणुका लागतील. नमस्कार, मी नीरज उपचे. पुन्हा एकदा सत्य को जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आषाढी अधिवेशन सुरू आहे. अशामध्ये आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार हे विधान भवनात होते. त्यावेळेस आमगाव येथे 4 तारखेला काँग्रेस व विरोधी पक्ष यांनी आमगाव नगर परिषद क्षेत्रातील 7 गावं वेगळे करार केली. पण तिसऱ्या महिन्यामध्ये एक शासनाकडून पत्र व्हायरल झाला होता की शासनाने प्रकरण सुप्रीम कोर्टातून मागे घेतलेला आहे, लवकरच निर्णय लागणार होता. पण अजूनपर्यंत तो निर्णय लागला नाही आणि विपक्ष यांनी एक मोर्चा काढण्याचा ठरवला. बातमी प्रकाशित झाली आणि पूर्ण तयारी झाली. अशामध्ये शासनाकडून सुद्धा एक पत्र व्हायरल झाला. ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि CO यांना ते पत्र देण्यात आला की आमगाव नगर परिषद क्षेत्रातील 7 गावे वेगळे करण्यात यावे आणि त्वरित त्याचा अहवाल सादर करावा. तर अशामध्ये शासनाकडून सुद्धा पत्र व्हायरल होत आहे आणि विपक्ष मोर्चा नेत आहे. यामध्ये आता जवळपास निर्णय लागलेलाच आहे की आमगाव नगरपंचायत आणि बाकी सर्व गाव ग्रामपंचायत. तर विपक्ष बोलत आहे की आम्ही जे मोर्चे केलो त्यामुळे हा निर्णय लागला. पक्ष बोलत आहे की आम्ही प्रयत्न केलो, आमच्या पाठपुराव्यामुळे हे सर्व झाला. तर अशामध्ये आपल्यासोबत आहेत आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम. तर आमदार साहेब, सत्य को जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय म्हणाल, मागील 14 वर्षापासून आमगाव नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत असे प्रकरण सुरू आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण रखडलेले होते. आपण कुठेतरी दखल घेतला आणि तो शासनाने प्रकरण मागे घेत एक भूमिका अशी आली की आता शासन यावर निर्णय घेईल आणि शासनाच्या माध्यमातून एक पत्र सुद्धा व्हायरल झालेला होता. मग त्यानंतर विपक्षाला काय आवश्यकता पडली आणि शासनाकडून किंवा प्रशासनाकडून का दिरंगाई झाली? खरं म्हणजे आमगाव नगर परिषदेचा प्रश्न मार्गी लागावा याच्यासाठी सातत्याने माझा प्रयत्न सुरू आहे. 2014 ते 19च्या दरम्यान काही लोक हायकोर्टात गेले. त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्टमध्ये केस अडून बसला. मी स्वतः माजी आमदार असताना स्वतः दिल्लीला गेलो. त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती केली की प्रशासनमुळे नगरपंचायत नगर परिषदच्या भानगडीमध्ये तिथले काही 7-8 ग्रामपंचायत अडकलेले आहेत. त्यांचे ना गोठ्याचे काम होत, ना मनरेगाचे काम होत, ना घरकुलचे काम होत, कुठलेच काम त्या ठिकाणचे लोकांचे होत नव्हते. आणि त्याच्यामुळे मी शासनाला विनंती केली की जनतेची मागणी आहे, एकदाचा नगर परिषद की नगरपंचायत याचा तुम्ही सोक्ष लावून टाका. आणि म्हणून मी माझ्या विनंतीनुसार शासनाने सुप्रीम कोर्टमध्ये असलेलं प्रकरण विड्रॉ केला. विड्रॉ केल्याबरोबर मग तो मार्ग मोकळा झाला. आणि आपण जर बघितले असाल तर आता पावसाळी अधिवेशन मुंबईला सुरू आहे. मी सातत्याने आमदार झाल्यानंतर त्या नगरपंचायतच्या मागे लागलो. तिथल्या जनतेशी संवाद साधला. लोकांसोबत मी बैठक लावले. लोकांना मी प्रत्यक्षात विचारणा केली की तुम्हाला नगर परिषद पाहिजे की नगरपंचायत पाहिजे. जनतेने मला मागणी केली की आमदार साहेब, आम्हाला आमची ग्रामपंचायत वापस करा. आणि म्हणून मी तशा प्रकारचा या क्षेत्राचा आमदार म्हणून लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून मी शासनाला पुन्हा माझ्या पत्र दिलं की त्या 7 ग्रामपंचायती आहेत त्या त्यांना परत करा आणि आमगाव ही स्वतंत्र नगरपंचायत ठेवावं. आणि तशा प्रकारचा आदेश 26/6/2025 ला
म्हणजे आमगाव नगर पंचायतला आलं, सीओनकडे आलं, कलेक्टर साहेबांकडे आला. आणि तुम्ही जे म्हटलं की हे काँग्रेस राष्ट्रवादी वाले काही जे लोक आहेत विपक्षवाले, हे जे मोर्चा काढत आहेत, तर खरं म्हणजे त्यांना सुद्धा माहीत आहे की या ठिकाणी डॉक्टर परिणय फुके आणि मी स्वतः लक्ष देऊन या नगरपंचायतच्या काम हाती घेतला. आणि जनतेला माहीत आहे की हे काम सगळं संजय पुराम आणि त्यांच्या शासनाच्या माध्यमातून होत आहे. लवकरच इतर निवडणुकाबरोबर आमगाव नगरपंचायतच्या देखील निवडणूक लागलं पाहिजे. इतर ग्रामपंचायतीबरोबर वेगळे करण्यात आलेले 7 ग्रामपंचायती देखील निवडणूक लागलं पाहिजे. या उद्देशानं शासनानं अति तात्काळ तशा प्रकारचा आदेश काढला. मोर्चा काढणे म्हणजे तो एक प्रकारचा त्यांचा नौटंकी होता. तो त्यांचा श्रेय घेण्याचा विषय होता. कारण त्यांना माहीत आहे की राज्यामध्ये महायुतीची सरकार आहे, देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आहे, गोंदिया जिल्हा परिषदमध्ये महायुतीची सरकार आहे. आणि त्याच्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार एकच बसणार हे सगळ्यांना ठाऊक आहे. आणि म्हणून की हे सगळं आपणच केलं हे जनतेला दाखवून देण्याच्या दृष्टिकोनातून विपक्षी लोकांनी तो मोर्चा काढला. ज्या अर्थी तो आदेश 26 तारखेला तो आदेश गोंदिया जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याकडे तो बायफर्केशन करा आणि तात्काळ ग्रामपंचायत बहाल करा अशा प्रकारचा आदेश शासनाने निर्गमित केलेला आहे. आता काय वाटते आपल्याला केव्हापर्यंत संपूर्ण प्रशासन त्यावर कारवाई करेल त्यानुसार आणि ग्रामपंचायत बहाल होतील आणि त्यांचे निवडणुका लागतील? मी पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. त्यांना मी विनंती केलेली आहे की 9 वर्ष तिथला प्रशासक राहिल्यामुळे एकही विकासात्मक कामं आमगाव नगरामध्ये होऊ शकले नाही. जनता त्रस्त आहे. आपल्याला जनतेला न्याय द्यायचा आहे. कारण जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने आमगाव विधानसभेतील जनतेने मला निवडून पाठवलेले आहे. विशेष करून आमगाव तालुक्यामध्ये 21,000चा त्यांनी मला लीड देऊन माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. मी जनतेच्या विश्वासावर खरं उतरण्यासाठी मला माझ्या शासनाशी भांडावं लागेल तरी चालेल, पण मी आमगाव तालुक्यातील जनतेला न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तर आपल्यासोबत होते आमदार संजय पुराम आणि नगर परिषदच्या मुद्द्याला घेऊन त्यांचे काय बोलणे होते आपण निश्चितच बघितलं. त्यांचे बोलणं आहे की विपक्ष कुठेतरी श्रेय लोटण्याकरिता आणि विपक्षाला माहीत आहे की केंद्रामध्ये भाजपाची सरकार आहे आणि राज्यातही आणि जिल्ह्यातही अशामध्ये विपक्ष करू काही शकत नाही. तर मोर्चाच्या माध्यमातून कुठेतरी लोकांच्या नजरेत यावं की आम्ही मोर्चा केला म्हणून शासन मजबूर झाला आणि निर्णय घेतला, हे श्रेय कुठेतरी लोटण्याकरिता मोर्चा नेण्यात आला असे त्यांचे बोलणे होते. त्याचप्रमाणे लवकरात लवकर निवडणुका लागतील असे त्यांचे बोलणे होते. तर असाच बातमीकरिता व मुलाखतीकरिता बघत राहा सत्य को जानो न्यूज. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.